नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहरात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल, वाहतूक व विक्री रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कडक आदेश दिले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 4 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे। द्वारका बागवानपुरा परिसरात गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे गुंडा विरोधी पथकाने सापळा रचत कारवाई केली। या कारवाईत 4 गोवंशीय जनावरे सुखरूपरित्या ताब्यात घेण्यात आली। सदर जनावरे वाहन चालक शेहबाज मुख्तार शेख याने साहिल अखिल कुरेशी राहणार मसरूळ नाशिक याच्या कलानगर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील गोठ्यातून अशोक लेलँड कंपनीच्या दोस्त गाडी क्रमांक MH15GV 9958 मध्ये भरून बागवानपुरा जुने नाशिक येथील नडैया आफ्ताब चौधरी, सालेम आफ्ताब चौधरी व शहानवाज फारुख चौधरी यांच्या दुकानांकडे कत्तलीसाठी नेत असल्याचे तपासात उघड झाले आहे। संबंधित वाहन अबू मुदत्सर राहणार बागवानपुरा नाशिक यांच्या मालकीचे आहे। या प्रकरणी शेहबाज मुख्तार शेख, साहिल अखिल कुरेशी, नडैया आफ्ताब चौधरी, सालेम आफ्ताब चौधरी, शहानवाज फारुख चौधरी आणि अबू मुदत्सर अशा 6 आरोपींविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, गणेश भागवत, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे व घनश्याम महाले यांनी संयुक्तरित्या पार पाडली। शहरात गोवंश संरक्षणासाठी पोलिसांचा धडाका सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक।